सो गाइज, मी आरती आणि आरती स्टेशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनिक गळा 32 साईजचं ब्लाउज कटिंग दाखवणार आहे आणि हे जे आहे ते आपली पेपर कटिंग आहे। तर तुम्ही बघू शकता की हे जे आहे ते माप आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला माप पाहून घ्यायचं आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि मी ज्या पद्धतीने सांगते, जर का तुम्ही त्या पद्धतीने कटिंग केला तर तुमचं जे बोटनिक गळा असतो तो कोणाकोणाला जो आहे तो आर्मोनमध्ये असा टाईट होतो, पण याच्यामध्ये तो काही टाईट होणार नाही, कारण की आपली जी कटिंग आहे अगदी सोपी पद्धत आहे माझी। आणि जर का तुम्ही फॉलो केलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बसेल। तर आता आपण स्टेप बाय स्टेप कटिंग करून घेणार आहोत। तर कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि डिटेलमध्ये सांगणार आहे। तर चला मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवरती जर का नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर सर्वात अगोदर आपण लंबाई घेऊन घेणार आहोत। तर लंबाई आहे आपली 14, तर आपल्याला एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणून आपण घेऊ 15, कारण की शिलाई मार्जिनसाठी आपल्याला एक एक्स्ट्राच घ्यावा लागतो, म्हणून मी घेतलेला आहे 15। आणि सर्वात अगोदर आता आपण गळा घेणार आहोत। तर शोल्डर आहे, शोल्डरची पूर्ण उंची आहे त्यांची 16, तर 16चा अर्धा होतो 8। तर मग आता आपण गळा घेऊ 4चा आणि शोल्डर घेऊ 4चा, म्हणजे 8 व्यवस्थित होऊन जातं। तर सर्वात अगोदर आपण शोल्डर घेतले 4, गळा घेतला 4 आणि शोल्डर पण घेतलं मी 4। तर आता तुम्ही बघू शकता 4-4 इंचावरती मी 2 खुणा केलेल्या आहेत। अर्धा इंच आपल्याला खाली यायचं आहे, इथं आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचं आहे आणि म्हणजे असं तिरपा भाग देऊन द्यायचा आहे त्याला, म्हणजे जे शोल्डर आहे ते आपलं असं व्यवस्थित बसेल आणि आपल्याला आर्मोनमध्ये काही टाईट होणार नाही। ते अर्धा इंच खाली घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं 6 इंचावरती खूण। आता तुम्ही बोलणार की आर्मोन 6 इंचच का घ्यायचे आहे, तर मी तुम्हाला सांगते की छातीचा जो घेर असतो त्याचा 1/2 भाग काढायचा असतो, म्हणून छातीचा भाग आहे 36, तर त्याचा जो 1/2 भाग आहे तो येतो 6, म्हणून आपल्याला 6 घ्यायचा आहे। आणि 1 इंचावरती असं एक निशाण करून आपल्याला असं त्याला आर्मोनचा जो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित असा देऊन द्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे आपल्या गळ्याची शोल्डर आणि आर्मोनची जे आहे ते खुणा जे आहे ते मी केलेल्याच आहे। तर आता आपण करून घेणार आहोत। आता गळा खालच्या साईडनं किती खाली उतरवायचा आहे, तर खालच्या साईडने मी उतरवत आहे 3 इंचावरती, कारण की 3 इंचावरतीच परफेक्ट आहे, कारण बोटनिक गळा आहे। तर 3 इंचावरती जरी उतरवला खाली तर व्यवस्थित फिटिंग जे आहे ते येते। आणि इथं सुद्धा 1 इंचावरती असा राऊंड द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित, आणि अशी जे आहे निशाण करून घ्यायचं आहे। नंतर आपण कटिंग करून घेणारच आहोत। कसं आहे, तर खालच्या साईडने आता पट्टी आपल्याला किती हवी आहे, खालचा जो भाग असतो आपला ते पट्टी तुम्हाला किती, तर आता मी घेतलेली आहे 3.5 इंचाची, आणि इथं सुद्धा मी वरच्या साईडने 4 घेतलेला आहे आपला गळ्याची उंची। तर इथं सुद्धा मी 4 घेऊन घेणार आहे, आणि घेऊन घेतल्यानंतर एक बॉक्स तयार करू शकतो। आणि बॉक्स याच्यासाठी तयार करते मी। आता इथं सर्वात अगोदर आपल्याला 1 इंचावरती मधामध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण की तो पॅक बोटनिक गळा आहे। आणि आता एक बॉक्स तयार करून घेते। बॉक्स याच्यासाठी तयार करून घेते कारण की तुम्हाला कोणताही जर शेप कट करायचं असलं, तुम्हाला जशी डिझाईन लागली तुम्ही तसे करू शकता। तर मी आता सध्याशी काही याच्यामध्ये डिझाईन काढत नाही आहे, कारण की तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। फक्त मी तुम्हाला वापस सांगत आहे की ते कसं करावं लागतं म्हणून। तर आता तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर 32 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8, आणि 2 याच्यासाठी एक्स्ट्रा घ्यावा लागतो। तर 10वरती मी खूण करून घेतलेली आहे। आणि हे जे 1 इंच एक्स्ट्रा उरले आहे ते आपले जे मागचे जे आपण हे मारत असतो टक्स, त्या टक्ससाठी तो 1 इंच, म्हणजे 8 आणि 3 11वरती हे पूर्ण उंची जे आहे त्याची लंबाई ते 11 आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही या गळ्यामध्ये कुठलाही शेप देऊ शकता। आणि हे जे राऊंड आहे ते व्यवस्थित जर क्लिअर दिसत नसतील तुम्हाला तर झूम करून घ्या, कारण आता रातचा टाईम आहे, मी रात्री शूट केलेला आहे म्हणून ते व्यवस्थित काही दिसत नाही ना, हवेने ते सर्व असं उडत आहे। तर तुम्ही झूम करून बघू शकता की मी कुठं निशाण केलेले आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की मी दोन्ही साईज जे आहे ते टाकलेल्या होता। तर फ्रंट साईड जे मागची साईड आहे आपली, त्याची जर आपली जे मी तुम्हाला सांगितलेले आहे तशाच प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे। तर मी कटिंग काही केलेली नाही आहे, तुम्हाला अशीच कटिंग करायची आहे। आता जे टक्स पॉईंट असतात ते आपल्याला 4.5 इंचाच्या दुरीवर घ्यायचं आहे। लंबाईसुद्धा त्याची 4.5 इंचावरच घ्यायची आहे ना, व्यवस्थित असे निशाण करून अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून असे आपल्याला जे आहे ते व्यवस्थित असे निशाण करून घ्यायचे आहेत। आणि आपला जो मागचा जो भाग आहे तो ऑलरेडी सर्व झालेला आहे।
आता आपण बघणार आहोत फ्रंट साईज। तर फ्रंट साईजचा जो गळा आहे आपल्याला 3 इंचावरती घ्यायचा आहे आणि शोल्डर ज्या प्रकारे 4चा घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला 4 इंचावरती शोल्डर घ्यायचा आहे। सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। इथं आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडने एक निशाण करून घ्यायचं आहे आणि तिरपी जे लाईन आहे जसे आपण मागच्या साईडला खिचली होती तशीच आपल्याला खिचून घ्यायची आहे। आणि खाली सुद्धा आपल्याला 6 इंचावरच आर्मोनचा जो भाग असतो बग्गलचा तो आपल्याला देऊन द्यायचा आहे 6 इंचावरच। आणि 1 इंच जे आहे आपल्याला इथं व्यवस्थित जो आहे तो आपल्याला देऊन द्यायचा आहे। आर्मोनची मार्जिन मी ज्या पद्धतीने करत आहे तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। तर इथं आपल्याला अर्धा इंच डीप घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला गोलाकार देऊन द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे दिलेला आहे, तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे द्यायचं आहे। तर चला मग आता आपण कटोरी बघू कशी घ्यायची आहे। तर आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.25 इंचाची। तर तुम्ही बघू शकता मी 5.25 इंचावरती एक निशाण करून घेतलेले आहे। तसंच मी थोडं 4 इंच वरती जाते आणि तिथं सुद्धा एक असं निशाण करून घेते। असं निशाण केल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे घेते। आता या दोन जे आपली साईडपट्टी असते, आता सर्वात अगोदर आपण गळा पाहू। तर गळा आहे 6.5 इंचाचा, तर आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंचावरती। 5.5 इंचावरती आपल्याला असं निशाण करून व्यवस्थित कटोरीचा जो शेप असतो तो शेपला असा आकार द्यायचा आहे। तर गळ्याच्या साईडने मी 5.5 इंचावरती असा आकार देऊन दिला आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपली कटोरी जी आहे ते तयार होतच आहे। आणि इथं आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे कारण की हे जे खालचं आहे ते आपली साईडपट्टी आहे। तर निशाण तुम्हाला दिसतच आहे। आता आपली की कटोरी साईडपट्टी आणि क्रॉसपट्टी असे तिन्ही निशाण जे आहेत ते आपले ऑलरेडी तयार झालेलेच आहेत। तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत। तर तुम्हाला समजलं का मी किती कशा प्रकारे जे आहेत ते सांगितलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता आता आपण जे कटिंग केलेले आहे, आता ही जे लाईन आहे खालची हे क्रॉसपट्टीचे आहे। तर व्यवस्थित असे डार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की मी कशा प्रकारे कटोरी काढलेली आहे। आता आपल्या कट केल्यानंतर आपल्याला हे जे कटोरी आहे ते व्यवस्थित बसणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे कटोरी दुसऱ्या कपड्यावरती टाकायची असते आणि ती आपल्याला साईज मोठी करून घ्यायची असते, तेव्हाच आपली कटोरी जी आहे ते व्यवस्थित बसते। तर सर्वात अगोदर मी व्यवस्थित कट करून घेते आणि कट केल्यानंतर कटोरी जी आहे आपली ते कटोरी मी दुसऱ्या कपड्यावर ठेवून पेपर कटिंग करते, तेव्हा तुम्हाला कळेल की मी कशा प्रकारे जे कटोरी आहे ते वाढवावे लागत असते। तर सांगितल्याप्रमाणे जर का कटिंग केली तर तुमची फिटिंग जी आहे ते व्यवस्थित येईल। तर तुम्ही बघू शकता आता ही जी खालची बाजू आहे ते आपली क्रॉसपट्टी आहे, तर क्रॉसपट्टीमध्ये ही सुद्धा आपल्याला वाढवावे लागत असतो। तर आता क्रॉसपट्टी त्याची कटिंगची झालेलीच आहे। तर तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे जे आहे ते कटोरी याच्यावरती निशाण करून घेतलेलंच आहे। तर आता कशा प्रकारे वाढवावं लागतो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे वाढवावं लागतं। तर ते जे कटाई केलेली होती मी ते सेम असं ठेवलेले आहे, सेम त्याच प्रकारे केलेलं आहे। तर आता आपल्याला या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती एक निशाण करून घ्यायचं आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा 1.5 इंचावरती एक अशी निशाण करून घ्यायचे आहे। आणि इथं थोडा 1/2 इंच म्हणजे फक्त की आपली जे मार्जिनसाठी जेवढी शिलाईसाठी आपल्याला जागा लागते तेवढंच आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे। आणि खालच्या साईडनं जसं जसं खाली जातं आपण त्यात तसं तसं आपल्याला जे आहे मार्जिन ते वाढवायचे आहे। तर तुम्ही बघू शकता की मी इथं 1.5 इंचावरती मार्जिन जे आहे ते वाढवले आहे आणि खालच्या साईडने सुद्धा 1.5 इंचावरतीच आपल्याला मार्जिनसाठी जे आहे ते आपल्याला वाढवायचे आहे। तर मी ज्या प्रकारे कटोरी कटिंग करत आहे त्याच प्रकारे जर का केली तुम्ही व्यवस्थित तर तुमची जे कटोरी आहे ते परफेक्ट बसेल। तर आता तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे कटिंग करत आहे तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे। आणि कटोरीचा शेप जो आहे तो असा व्यवस्थित तयार होतो। नंतर आपल्या तिरपी लाईन इकडे सेंटरमध्ये एक शिलाई हे लाईन खिचून घेतल्यानंतर मधामध्ये तुम्ही बघू शकता मी उभी लाईन खिचून घेतलेली आहे। नंतर आपल्याला असं व्यवस्थित अशी जे आहे ते त्याला आकार असा जो आहे तो देऊन द्यायचा आहे। आकार दिल्यानंतर कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर जे साईड पट्टी क्रॉसपट्टी असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढवावा लागत असतो अर्धा इंच, तेव्हाच मार्जिनसाठी जे शिल्लक जागा असते त्याच्यामध्ये मार्जिन होऊन जाते आणि जे कटिंग केलेलं असते आपलं ते व्यवस्थित परफेक्ट जे आहे ते आपलं मग ब्लाऊज बसून जाते आपल्याला। त्याच्यासाठी आपल्याला क्रॉसपट्टी साईडपट्टीमध्ये आपल्याला थोडा अर्धा इंच जे आहे ते वाढवावंच लागणार आहे। तर मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप की ते कसं कुठे आणि किती वाढवावं लागते। तर तुम्हाला कटोरी व्यवस्थित समजली असेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा। अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर हे झाली आपली 5.5 कटोरी तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे सुद्धा तुम्हाला कटोरी जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे। तर आता तुम्हाला सुद्धा असं सेम पॅटर्नमध्ये कटाई करून घ्यायची आहे। तर कटोरी बॅक साईडमध्ये आपल्याला काही एक्स्ट्रा करावं लागत नाही, फक्त आपल्याला जे साईड पट्टी असते आपली त्या साईड पट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडने एक अर्धा किंवा 1 इंच वाढवावा लागतो, कारण की शिलाईसाठी
जाते ते आपल्या आपली जे हे क्रॉसपट्टी असते तो पट्टीमध्ये आपल्याला वरच्या साईडने आणि खालच्या साईडने दोन्ही साईडने अर्धा इंच वाढवावं लागतं, कारण ते सुद्धा मार्जिनसाठी जाते. ऑलरेडी जे आहे ते आपलं माप व्यवस्थित आहे. फक्त शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा वाढवावं लागतं. जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू.